आज आपण पूर्णावतार कृष्ण यावर आपण गेले 3 प्रवचन झालेले आहेत आपले. त्यातल्या पहिल्या प्रवचनात आपण फक्त काय काय आत्तापर्यंत अवतार झाले याचा गोषवारा घेतला. दुसऱ्या ह्याच्यात आपण श्रीकृष्णाचं श्री या गुणाबद्दल पाहिलं. तिसऱ्या प्रवचनात आपण यश याची चर्चा केली. आज आपण कृष्णाचा तिसरा गुण पाहणार आहोत, औदार्य. कधी कधी बोलून अशी वर्तमानपत्रात जाहिरात येते बघा, किंवा कुठेतरी अशी मोठी कागदावर अशी एक जाहिरात येते. म्हणजे इकडच्या या डाव्या बाजूच्या माणसांना, व्यक्तींना जास्त माहीत असते की जुनी पैठणी द्या आणि नवीन घेऊन जा. आता कोणी एवढं प्रेमाने देते की जुनी पैठणी द्या आणि नवी घेऊन जा, पण जुन्या पैठणीची जर असेल ती काढून घेण्यासाठी ती जुनी पैठणी द्या, नवी घे, ती त्याच्या माने तशी असते. म्हणजे जुनी पैठणी द्या, नवीन घेऊन जा, तर अशी जी जाहिरात पाहिली. पण असं कोणी म्हटलंय का की एक चिन्ही बांधा आणि त्या बदल्यात अनेक साड्या घेऊन जा? एक चिन्ही बांधा आणि अनेक साड्या घेऊन जा, असं कुठे आलेलं नाहीये. पण दिल्यात. कशा दिल्यात पाहू आपण. म्हणजे त्याचं असं झालं की कृष्ण आपल्या दालनात काहीतरी करत बसला होता आणि त्याला एकाएकी खूप कापलं आणि रक्ताळलेलं बोट घेऊन तो ह्या दालनातून त्या दालनात, त्या दालनातून त्या दालनात धावत होता. अरे माझ्या बोटाला कापले, माझ्या बोटाला कापले, मोठ्याने ओरडत होता. त्याच्या बोटाला बऱ्यापैकी चांगलं कापलं होतं. तो सुभद्रेकडे गेला, सुभद्रे बघ ना मला किती कापले. त्याच्या पोटाला हळद लावून चिंधी बांधायला चिंधीच नव्हती. कुठे चिंधी सापडे ना. नेमकी त्याच वेळेला द्रौपदी तिथे आलेली होती. तिने पाहिलं की आपल्या भाऊरायाचे बोट कापलेलं आहे, बांधायला कोणतीच चिंधी महालात नाहीये. एका क्षणात तिने आपला भरजरी पितांबराचा पदर काढून त्या बोटाला बांधलं. त्या बोटातून होणारा रक्तस्राव थांबला. पण चिंधी बांधता बांधता परत द्रौपदीची बोलणी खायला त्याला लागलीच. किती धांदरट आहे कृष्णा तू, तुला इतकी कसं काय लागलं? आणि घरात एवढी लोक असताना तुला काय कापायची जरूर पडलेली आहे? तू काय कापायला गेलास? साडीचा फाडलेला तुकडा त्याच्या कापलेल्या बोटावर बांधत असताना ती कृष्णाला ते दुखून न देता बांधत होती. तिच्या शब्दात, तिच्या डोळ्यात, तिच्या आवाजात आपल्या भाऊरायाबद्दल मोठी माया, प्रेम असं दाटून आलं होतं. ती कृष्ण तिच्याकडे कौतुकाने पाहत होता. आपल्या भरजरी शालू पाडल्याची जरा सुद्धा खंत तिच्या मनात जाणवत नव्हती. त्यात कुठल्याही प्रेमाचा दिखावा नव्हता. त्याला जाणवत होतं तिचं त्याच्यावर असलेलं बंधुप्रेम, भगिनी प्रेम. हा प्रसंग होऊन गेला. त्यानंतर काही दिवस झाले, काही महिने उलटले, काही वर्ष उलटली आणि त्याच वेळेला हस्तिनापुरात धृतराष्ट्राच्या दरबारात परत एकदा एक मोठा हलकल्लोळ झाला होता. दुर्योधन, दुःशासन, सारे कौरव मदोन्मत्त झाले होते. भीष्म, द्रोण, कृपाचार्य सगळे मानाखाली घालून गप्प बसले होते. सर्व विश्वात अजिंक्य वीर असलेले, पराक्रमी असलेले धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव संतापून पण चरफडून शांत बसले होते. काही करू शकत नव्हते. ते आगतिक झाले होते, कारण ते गुलाम झालेले होते, दास झालेले होते. धर्मराजाने दुर्योधनाशी दूत खेळून सारांना, म्हणजे दुर्योधनाने शकुनी मामाच्या साह्याने दूतात ह्या सगळ्या पांडवांना हरवलं होतं आणि धर्मराजाकडनं त्याचे भाऊ, त्याची पत्नी, त्याचं राज्य सगळं दूतात हरवून घेतलं होतं. अगदी त्यांनाच नाही, म्हणजे भावांनाच नाही, तर आपल्या प्रत्यक्ष पत्नीला सुद्धा धर्मराजाने पणात लावलं होतं आणि ती गमावली होती. सिंहासनावर बसलेल्या धृतराष्ट्राला कळत होतं की काहीतरी अघटित चाललेले आहे. आणि त्याच वेळी त्या अतिशय सुंदर राजघराण्यातल्या स्त्रीला, म्हणजे द्रौपदीला, पांचालीला फरफटत केसांना धरून ओढत दरबारात आणलं जात होतं.
धर्मराजाने तिला देवतात गमावल्यामुळे काही बोलणंच नव्हतं. दुर्योधन दुःशासन राक्षसी हसत होते, ओरडत होते, आण 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 आज तिला आण. अरे ती आता आपली दासी आहे, येत नसेल तर ओढत आण, फरफटत आण. ती गयावया करत होती, प्रतिकार करत होती. दरबारात त्या अवस्थेत येणं तिला जड झालं होतं, कारण त्यावेळी ती एकवसना होती. त्यातून मुख्य तिला असा की तिला ओढत फरफटत राक्षसी हसत गौरवांच्या दरबारी आणणारे हे कोण होते? अहो ती 5 पराक्रमी पांडवांची राणी होती, मानिनी होती. तिला बळजबरी करणारे ह्या विश्वात तरी त्यावेळेला कोणी नव्हतं. अरे मला बळजबरी करणारे तुम्ही कोण? तिने सात्विक संतापाने हाताला धरून केसांना धरून आणणाऱ्या दुःशासनाला विचारले. दुःशासन गडागडा हसला आणि दुर्योधनाकडे पाहिले. तो मिशीवर लावून म्हणाला, आम्ही कोण म्हणून काय विचारतेस? हे समोर बसलेत ना, त्यांना विचार. ते आता आमचे गुलाम झालेले आणि तू दासी झालीस, पटीक झालेली आहेस. तुलाही त्यांनी जुटात पणाला लावले आणि गमावून बसलेले आहे. म्हणजे तू दासी असे म्हणून काय झालं? दुर्योधन परत कळवळ्याने जणू काय म्हणाला, तू दासी असते म्हणून काय झालं? तुझी जागा इथे आहे बैस. म्हणून त्याने आपली मांडी उडून दाखवली. इकडं मान खाली बसून असलेल्या पांडवांचा संताप असा भयंकर झाला. भीमाने तर, अरे दुर्योधना, महापाप्या, तुझी मांडी फोडून त्याचे रक्त मी प्राशन करीन आणि या दुःशासनाची छाती फोडून त्या रक्ताच्या हाताने द्रौपदीचे केस बांधली. मोठ्याने प्रतिज्ञा केली, दासांच्या बोलण्याला काय किंमत? दोघे नरराक्षस पुन्हा किंकाळ. पांचाली संतापली होती. क्रोधाने वाऱ्याने ती झाडाचे पान दबावे तशी कंप पावत होती. तिच्या स्त्रीत्वावर त्या दुष्टाने हल्ला केला होता. स्त्रीत्वाचा संताप, अपमान, नैसर्गिक आपलापण, वास्तवाचे भयानपण, मनात धगधगत्या सोडाचे धगधगता सूड, साऱ्या भावनांचा एकत्र सगळा परिपाक तिच्या ठिकाणी झाला होता. तिचे 5 पती काहीही करू शकत नव्हते. तोच दुर्योधनाचे पुढचे शब्द तिच्या कानात उकळते शिस ओतावत असे कानात पडले. ही अशी नाही ऐकणार. तो छत्री पडाला. दुर्योधना, तिला निर्वस्त्र कर, तिचं अंगावरचं वस्त्र फेड. सगळ्या भावना काकुळतीची भर पडली. असहाय्य आपला हात जोडून धृतराष्ट्राला भीष्म द्रोणांना विनवणी करू होती. एका पतिव्रतेच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी हात जोड होती. कळवळून त्या लोकांना थांबा थांबा म्हणत होती. भीष्म, द्रोण, कृपाचार्य के महाधुरंधर काहीही करू शकते. तिने कर्णाने आशाकडे पाहिले, कर्णाकडे आशाने पाहिले. तोही छद्मी असला. 5 जणांची पत्नी आणि पतिव्रता वेश्यास्ती. तो म्हणाला, तिला जाणवले ह्या दरबारात आपलं शील रक्षण करणारं कोणीही नाही. ना भीष्म द्रोणादी बुजुर्ग मंडळी, ना एकापेक्षा एक पराक्रमी असलेले तिचे 5 पती. आणि मग तिला गोविंदाची आठवण झाली. तिने आर्त भावनेने सांगितले, अरे कृष्णा, मुकुंदा, नारायणा, मधुसूदना, गोपाळा, तुझी बहीण कृष्णा तुला जीवाच्या आकांताने हाक मारते रे. धाव 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 पाव वेगेसी. त्या क्षणी दरबारात एक चमत्कार घडला. तिचे वस्त्र फेडायला गेलेल्या दुःशासनाला त्या जागी दुसरी वस्त्र. तो वेड्यासारखे वस्त्र ओढत राहिला. एका पाठोपाठ एक वस्त्रांचे, साड्यांचे ढीग जमायला लागले. त्या मुरलीधराचा डोळे मिटून हात जोडून ती दावा करत होती. काय घडते याची तिला शुद्ध नव्हती. सारा दरबार अचंबित होऊन पाहत होता. दुःशासन वस्त्र ओढून ओढून नवला. दुर्योधन ओढ होता, अरे ओढ ओढ ओढ, ते वस्त्र फेड, ते वस्त्र काढ. एका क्षणी त्या वस्त्रात एक झळझळणारे पितांबर दिसले आणि भीष्म ओरडले, थांबा थांबवा थांबवा, हा उन्माद थांबवा. ते वस्त्र पहा. आता थांबवलं नाही, हस्तिनापुरावर वीज कोसळेल. दुःशासन दमून दाटकन खाली पडला. महाभारती बीजाची युद्धाची बीज तिथंच रुजली होती. रुजली नाही पार ते त्याचा वृक्ष झाला म्हटलं तरी काही हरकत नव्हती. पण कृष्णाचे आपल्या भक्तासाठी धावणे इतकेच नव्हे तर त्या छिंदीचे ऋण भारंभार वस्त्राने करणे हे कृष्णाचे अवतार आहेत. त्या चिंधी त्याला अपेक्षित नव्हती. त्यातला प्रेम, त्यातला भक्तिभाव, त्याची श्रद्धा, आपुलकी, ती त्याला त्याच्या अवतार्याला कामी होती. त्याच्या अवतार्याबद्दल बोलायचं झालं तर असंच भरभरून आपल्याला बोलावं लागेल. त्याच्या यशाला ऐश्वर्याचे कोंदण होते. त्याच्या यशाला ऐश्वर्याचे कोंदण होते. ऐश्वर्याची प्रभा औदार्याने उजळली होती.
आणि औदार्याच्या पोटात वैराग्याचं बीज. खरं म्हणजे सांदीपनी गुरुजींच्या, महर्षी सांदीपनी गुरुजींच्या आश्रमात सगळे शिक्षण संपवून सगळेजण शिष्य आपापल्या वाट्याला लागले होते. कृष्ण बलरामा इकडं मथुरेला गेले. त्यांच्याबरोबर एक सुदामा नावाचा एक गरीब ब्राह्मण हे होता, तोही आपल्या गावी गेला. एका गुरूंकडे असलेले शिष्य, एक कृष्ण एक सुदामा, संपले. सगळ्यांच्या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. कृष्ण मथुरेला आला, सुदामा आपल्या गावी गेला. कृष्णाकडे विश्वाचे ऐश्वर होते आणि याच्याकडे 18 विश्व दारिद्र्य होते. वर्षानुवर्ष दोघांच्या मनात एकमेकाबद्दल ओढ होती, आपुलकी होती, पण भेट होत नव्हती. सुदामा आपल्या प्रपंचाला होता, गरिबीने पिडला होता, संसार, बायको, मुलं, सदैव ओढदुसरीची स्थिती. अगदी अशक्य झाल्यावर, सहन पलीकडे करण्याची शक्ती गेल्यावर त्याची बायको त्याला म्हणाली, एवढे तुम्ही तुमच्या मित्राचे, तुमच्या कृष्णाचे गोडवे गाता, त्याच्या ऐश्वर्याचे अवताराचे कौतुक करता, जा ना त्याच्याकडे, तुमची परिवर्तन त्याला कळू दे. त्याच्याकडून आपल्या प्रपंचासाठी काहीतरी आणा. नुसत्या त्या कौतुकाने आपल्या हाल अपेक्षा संपतील का हो? आपल्या पोराबाळाच्या अंगावर नवीन कापडं येतील, 2 घास खायला मिळतील, सुखाचा काहीतरी घास मिळेल. रोजच्या बायकोच्या कटकटीला कंटाळून सुदामाने आणि त्या संसाराचं रडगणं ऐकून सुदामाने ठरवलं की कृष्णाच्या भेटीला जायचं. पण जाताना काय वाटतं त्याला कोणास ठाऊक. बायकोला म्हणाला, अगं मित्राला एवढ्या वर्षाने भेटायला चालू आहे, रिकाम्या हाताने कसं जावं, काहीतरी खायला दे, काहीतरी त्याला द्यायला दे ना. अहो तुम्ही त्याच्याकडे मागायला चालेल, त्याला नजराणा द्यायला नाही चालेल. तरी तिने घरात होते नव्हते तेवढे पोहे, साडीचे पोहे आपल्या नवऱ्याच्या उपरण्यात बनवले. मजल करत श्रीकृष्ण सुदामा द्वारकेला पोहोचले. त्यावेळेला तोपर्यंत श्रीकृष्ण आणि सगळे द्वारके व मथुरेवरून द्वारकेला आले होते. कृष्णाच्या मालात तो तिथं थांबला. तो फारी कधी सोडून हा फाटका मनुष्य, गरीब मनुष्य, अंगावरचे कपडे फाटलेले, मळलेले, जीर्ण झालेला असा लुकडा. त्याने अगदी कळवळून विनंती करली की मला आज सोडावं, माझा कृष्ण मित्र आहे, हा दरिद्री आणि लक्ष्मीपतीचा मित्र, बरं मला आज सोडू नका, फक्त त्याला सांगा की मी त्याचा गुरु बंधू सुदामा आल्याचं कारण. भारीकरी काय, हो कळवतो बरं, कळवतो. जणू काही याचं नाव सांगा ऐकून स्वामी पळत येतील. भारीकरी जरा थोडासा उपासानेच म्हणाला. सुदाम्याच्या बोलण्याची आर्थता, नजरेतील भाव त्याला वाटलं की जाऊन सांगावं. आज जाऊन त्यांनी श्रीकृष्ण महाराज, सुदामा नावाचा कोणतरी दरिद्री दिसणारा मनुष्य आपला गुरुबंधू म्हणवतोय आणि तो बाहेर आला, एवढं म्हटलं नाही, पहारेकराचे शब्द आठवतच रे. कोण सुदामा? एवढं म्हणून कृष्ण ताटकन उठला. तसाच बाहेर पळत आला. अरे सुदामा, किती वर्षांनी भेटतोयस रे? त्याने सुदामाला घट्ट मिठी मारली. सुदामाच्या डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले. कृष्णाने त्याला ओढतच आपल्या महालात नेले. तो मगाचा पहारेकरी पाहतच राहिला. सुदामाला हाताशी धरले, आपल्या राण्यांना हात मारली. अगं सत्यभामे, रुक्मिणी, ते पहिले नाव सत्यभामेचे घेतले. त्याला म्हणतात राजकारण किंवा दक्षता. साऱ्या जणींची ओळख करून दिली. आपल्या जवळ बसून त्याचे क्षेमकुशल विचारले. बसल्या जागी त्याची सरबराई सुरू केली. गुरुकुल सोडल्यापासून गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात कृष्णाने एकदम आठवल्यासारखे म्हणून सुदामाला विचारले, अरे वहिनीने माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल ना रे, काही खाऊ बिऊ वगैरे? सुदामाने आपल्या उपरण्याची गाठ सुटली. त्यात मुठभर पोहे होते. ते कृष्णापुढे केले. कृष्ण जणू काही बराच काळचा भुकेलेला असावा किंवा दुष्काळातून आलेला असावा असा म्हणून त्यांनी त्या पोह्यावर झडप टाकली. अरे वा कृष्णा, सुदामा, तुला आठवते गुरुकुलात सुद्धा मला असेच पोहे आवडायचे आणि ते गुरुमाऊली मला आवर्जून द्यायचे. नुसतं आवर्जून द्यायचे नाही, आपले गुरुवर्य लांबून पाहिजे आणि ते मनाशी साचायचे. बरं झालं तू आठवणीने माझ्यासाठी पोहे आणले,
तू अगदी वहिनीनं सुद्धा सांगितलेली असते की मला काय आवडतं काय नाही. वा 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 वा. अरे मी एकटाच काय हावरटासारखा करतोय? अगं रुक्मिणी तू ये ना, तू खा ना, सत्यभामे तू ये ना. त्या दोघी आल्या, बरोबर आल्या. सत्यभामेने पाहिलं, नाक मुरडलं आणि निघून गेली. रुक्मिणी कृष्णाबरोबर, अरे वा किती छान पोहे गवजी, किती छान पोहे गवजी म्हणून सुदामाच्या डोळ्यात पाणी तरळलं. कृष्णाकडचा अगदी पाहुणचार घेत घेत तो 4-5 दिवस सुदामा तिथं म्हणजे बळबळ राहिला आणि घरी जाण्याची भाषा करू लागला. कृष्ण त्याला आपला आग्रह करते, अरे राहा रे, अरे राहा रे, राहा. मी आत्ता जातो, आता निघतो रे कृष्ण, आता जाऊ दे मला. गरीब बायको वाट पाहत असेल, पोरं वाट पाहत असेल. शेवटी कृष्णाचा मित्राचा आग्रह मृत्यूचा आहे. मित्र प्रेमाने तो समाधान, मित्र भेटला एवढा. आपली दरिद्री अवस्था, मुलाबाळांचे हाल, बायकोचे हाल, त्यांना अंगभर कपडा नाही, खायला पोटभर जेवण नाही, याचे कुठलं संसाराचं रडगाणं त्यांनी कृष्णापाशी गायलं नाही. जगातल्या सर्व सुखांच्या पलीकडे कृष्ण मैत्रीचे सुख त्याला जे भावलं होतं, जे समाधान देत होतं, ते त्याला पृथ्वी बोलाचं वाटत होतं. याची मैत्री हात सगळं भरभरून आलं. त्या मैत्रीवरच मी तृप्त आहे, मी समाधानी आहे, असं त्याच्या मनात होतं. नको ही प्रपंचातली सुख दुःख, नको ते क्षणभंगूर वाटतात. हा त्रैलोक्याचा राणा माझा मित्र आहे, तो मला विसरत नाही, विसरला नाही, प्रेमाने मिठी मारली, माझी वास्तव पुस्तके, मला अजून काय हवे, मला सगळं मिळालं. विचारांच्या तंद्रीत सुदामा चालला. आपण कृष्णाला काहीच का नाही मागितले? हा प्रापंचिक स्वार्थी विचार त्याच्या मनाच्या शिवेला शिवतही नव्हता. विचारांनी जवळ तो कृष्णा एवढा झाला होता. तोच त्याच्या कानात कशा तरी घोषणा पडल्या. कसल्या घोषणा आहेत तो पाहायला लागला. कोणासाठी येते ह्या घोषणा? त्याने इकडे तिकडे मागे वळून वळून पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं त्याच्याशिवाय. समोरून काही माणसं मात्र येत होती. त्यांच्या हातात हार तुरे होती, त्यांच्याबरोबर पालखी होती, मेणा घेऊन धावत होती. वरती सुदामा महाराज की जय म्हणून ओरडत होती. सुदाम महाराज, हा कोण सुदाम महाराज? त्याने परत वळून पाहिलं, त्याला कोणीच दिसलं नाही. लोक धावत धावत त्याच्या पैसे आले, त्याच्या गळ्यात हारबीर घातले. त्याने समोर पाहिलं तर त्याची बायको भरजरी साडीत होती. ही बाई तर आपल्या बायकोसारखी दिसते, आणि जर अशी एवढी भारी साडी घातली तर आपली बायको अशीच दिसेल असं त्याला वाटलं. पण आपली बायको नक्की येते, तिला कशी एवढी भरजरी साडी मिळणार? त्यांनी मनाशीच असं नकारात्मक मन हलवली. पुन्हा वाट चालायला लागला. पण तिच्या बाजूला पाहिलं तर त्यांची मुलं, सुदामाची मुलं, ती अतिशय नीटनेटक्या कपड्यात होती. त्याला पोरं बाबा बाबा करत त्याला येऊन चिकटली. बायको लाजून हातात चांदीचे ताट ओवाळायच्या तयारी. हे काय घडले हे त्याला कळायला थोडा वेळ लागला. जेव्हा जाणवलं तेव्हा आपल्या मित्राची सारी करणी काय त्याला कळलं. त्याचे डोळे भरून आले. तो संगतीत झाला. त्याचा आवंडा गळ्यातल्या गळ्यातच राहिला. त्याच्या परमप्रिय मित्राने त्याच्या नकळत त्याचे दुःख, दैन्य सगळं नाहीसे केलं. त्याला त्या भागाचे राजेपद दिले होते. कृष्णाचे औदार्य हे असे आहे. त्याने वस्त्रपुरवतीची लाज, म्हणजे द्रौपदीला वस्त्रपुरवतीची लाज राखली. सुदाम्याला प्रापंचिक सुख देऊन त्याला आपल्या मैत्रीची लाज राखली. त्याच्या औदार्याला लाजेचा बट्टा न लागावा असे केले. एक ना दोन, कृष्णाच्या विषयात एवढेच का प्रसंग आहेत? अनेक प्रसंग आहेत, न मोजता येतील एवढे प्रसंग आहेत. अहो, उत्तानपाद नावाचा एक राजा, त्याला 2 राण्या आल्या. एकाचं नाव सुरुची, एकाचं नाव सुनीती. त्याला सुरुची अतिशय प्रिय. जणू काही कलियुगाचंच वर्णन समजा ना. आपल्याला सुरुची आवडते, म्हणजे खायला चटकदार पदार्थ आवडतो, सुरुची आवडते. सुनीती आवडत नाही, नीती आपल्याला आवडत नाही. सुरुची आवडत होती. आणि त्यांना दोघींना एक एक मुलं होतं. सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तम होतं, सुनीतीचा मुलाचं नाव ध्रुव होतं. दोन्ही पोरं अनग होती. अनग म्हणजे निष्पाप होते. एकदा दरबार चालू असताना ध्रुव आपल्या बापाच्या मांडीवर चढून बसला, प्रेमाने येऊन बसला. 34 पोर आपल्या नवऱ्याच्या मांडीवर बसते. खरं तर माझ्या पोराच्या हक्काची ते जागा. त्याने आज तो मांडीवर बसला, उद्या हा
ह्या राजानंतर कोण राजा होणार तरी हे पोरग. तिला ती कल्पना सहन झाली नाही. सुरुचीला तिने खसक ध्रुवाला दंडाला धरून ओढलं आणि बाजूला केले. ते ध्रुव लेकरू बापावर, त्याला काही कळे ना, तो रडवेला झालाच होता. त्याबरोबर आपल्या प्रेमळ पित्याच्या मांडीवर आपल्याला मिळून देता कोणीतरी दंडाला धरून ओढलं, त्याला झिडकारले म्हणून तो दुःखी झाला. आणि तानचरणीची आबाळा काय द्रुपदी चाड, तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाचा प्रसंगी, की तो चंद्र सूर्यादिकांपासून लागू केला माऊलीच्या ओव्यात. त्याला आपल्या वडिलांच्या मांडीवर बसून दिलं नाही, एवढीच त्याची मनोव्यथा होती. त्याला काही ध्रुपदाची आस वगैरे काही नव्हती, पण तो राघव ते एका भरकट वनातच निघाला. राजवाड्याच्या बाहेर नंतर त्याचे पाय पडले, जंगलाने देखील जायला लागला. कुठे जायचे काही त्याच्या डोक्यात काही नव्हता, काही मनसुबाच नव्हता. पण कुठेही तर राजवाड्याच्या आसपास थांबायचे वाटले नाही. आपल्या पित्याची हक्काची मांडी आपल्याला मिळाली नाही, आता असं ठिकाण आपण पाहिजे की कोणी आपल्याला तिथून उठवणार नाही. तो बावरलेला असल्यामुळे नक्की काय करायचं हे त्याला विचारलं. त्याची अवस्था नारद मुनींनी त्याला त्यांनी देवाचे स्मरण करायला सांगितले. तो अतिशय लहान बालक होता. जगरहाटी, जनरी, दुनियादारी या गोष्टी त्याला माहिती नव्हत्या. तपश्चर्याने देव त्याच्यावर, म्हणजे त्यांनी तपश्चर्या केली, देवाचं नाव घेत राहिला. नारदाने सांगितल्याप्रमाणे देव प्रसन्न झाले, त्याच्या सन्मुख झाले. पण सन्मुख झाल्यावर देवाशी बोलायचं काय? समोर एखादा मनुष्य आपल्याला ओळखीचा आला, मोठा आहे बाबा, त्यांच्याशी बोलायचं काय? कधी कधी प्रश्न पडतो ना की काय बोलायचं. बरं, त्याच्यासाठी नेहमीसारखे काय कसं काय तुमच्या गावी काय पाऊस पिऊस आहे की नाही, किंवा मोठ्या मोठ्या लंब्या चौड्या गप्पा मारता येत नाही. ध्रुवाला काही कळे ना की काय म्हणावं. पण तो ज्या मधुमनात जिथं त्याची तपश्चर्या चालू होती, तिथं देवानी आपल्या हातातला शंख त्याच्या गालाला लावला. आणि वेदांची मती जिथं कुंठित होते, वेदही जिथं नेती नेती म्हणतात, तेथे धडधडा बोलून तो देवाची स्तुती करायला लागला, आळवणी करायला लागला. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंखे जिवतले, आणि वेदांच्या मती केले ते लागला बोलू. ध्रुवाला आढळपत मिळालं. आता तुमच्या आमच्या मनात प्रश्न येईल की श्रीकृष्णाने पहिलं जे केले ते त्याच्या बहिणीसाठी केलं. ती जीवाभावाची बहीण होती त्याची. दुसरा त्याचा सखा मित्र होता. तिसरा हा ध्रुवासारखा निष्पाप मुलगा होता. त्यावेळेचे अवतार्य आता आपल्याला उपयोग, आपण नुसत्याच गोष्टी सांगायच्या, पण त्याचे अवतार्य आपल्याला उपयोगी होईल का? थोडासा आपला विचार आपल्याला करायला नको का? की कृष्ण आपल्याला अवतार्य दिले का? नुसतंच आपल्या कृष्णाची आपली महती घ्यायची, कृष्णाचं गुणगान करायचं, हा गुण, हा अवतार्य, हा अवतार्य, हा अवतार्य म्हणायचं, तो आपल्याला काही उपयोग होईल का? हो, त्याचे अवतार्य आत्या यागात कलियुगात प्रत्येकाला येईल. तेवढ्या अनन्य भावाने भक्तीचे त्याला दान दिले तर नक्की अवतार्य नाही. अहो, त्याने सांगून ठेवलेले की पत्रम पुष्पम फलम तो योग्यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती उपरतम अश्नामी प्रियतात्मना. या वचनाचा विसर करताना माऊली म्हणतात, एक काय सांगावे, एक सांगावे काय कीर्ती, तुम्हीच देखील या आपुल्या देखी, मी सुदाम्याची या सोडी गाठी पवया लागी, पै भक्ती एकिमी जाणे, ते तर साने थोरन म्हणे, आम्ही भावाचे भुकेले भलते या. तो म्हणतो आम्ही भावभक्तीचे पाहुणे, भावाचे भुकेले होते. अशा ओढीने प्रेमाने देवाला साथ घातली तर नक्की आणि आपला अवतार प्रकट. एक हिंदीत एक छान अभंगासारखंच आहे, तुम्ही सर्वांनी तो ऐकलेला असेल. इतकं सुरेख एक गोड आवाजात म्हणलेलं आहे की कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कोण म्हणतो देव तुमच्या बरोबर येत नाही? पण तुम्ही मीरासारखं त्याला बोलवतच नाही, आर्त भावनेने, श्रद्धेने, भावभक्तीने बोलवतच नाही. कोण करता है भगवान खाते नाही, कारण तुमच्या मनात शबरीसारखा त्याला भावच नाहीये. शबरीने अगदी भावाने, भक्तिभावाने आपली उष्टी बोरं दिली, तसा भाव आपल्या मनात नसतो. आपण कधी ताट ठेवून कधी उठून खायला बसतोय असं आपल्याला होतं. कुठला भाव नसता काय? तर शबरीसाठी त्या अभंगात म्हणले. आपल्याला नामदेवांची तर गोष्ट माहीतच आहे.
की नामदेवराय नैवेद्य घेऊन गेलेले तिथं आणि नैवेद्य पुढे ठेवले आणि विठ्ठलाला म्हणाले, विठ्ठला रे केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जेवी तू गा कृष्ण पांडुरंगा कृष्णा विष्णू हरी मधुसूदन उदारी जेवी तू नरहरी पांडुरंगा आईची ग्लानी करता विठ्ठल पावला नैवेद्य जेवण नामायचं. कोण कोण म्हणते देव आमच्या जवळ झोप घेत नाही. आपण यशोदेसारखं त्याला झोपवतच नाही. कोण म्हणतं भगवंत आमच्या समवेत नाच करत नाही, तर आपण गोपींसारखं त्याच्याबरोबर राहतो. गोपींचा अभाव आपल्या ठिकाणी नाहीये. अहो वृंदावनात रात्रीच्या वेळी कृष्णाची मुरली वाजली रे वाजली की त्या सुरावटीचा स्वर असं म्हणतात घुमला की तो सूर एखाद्या सुगंधासारखा पसरायचा आणि गोपी जशा असतील म्हणजे नामदेवांचा अभंग इतके सुरखे की कसे त्या गोपी कोणी मुलाला पाजत असतील त्या तशाच टाकायच्या, कोणी पंक्ती वाटत असतील ते तसे टाकायच्या, कशा असतील तशाच आणि त्या वृंदावनात पळायच्या कृष्णाबरोबर नाचायच्या, कृष्णाबरोबर रास करायचा. आणि प्रत्येक गोपीला वाटायचं की कृष्ण आपल्याबरोबरच नसते, कृष्ण आपल्याबरोबरच रास करतोय. आणि हा सारे घरदार प्रपंच मुरबाळ म्हणजे त्या गोपी हे करायचे, त्यांच्याबरोबर श्रीकृष्ण या गोपींबरोबर नर्तन करायचे. कृष्णाचे अवतारे असं होते. त्याच्या प्रबली प्रेमाने भक्तीने श्रद्धेने जे त्याला काही द्यावे त्या बदल्यात तो भक्तांना भरभरून देतो. त्याच्या अवतार्याची अजून एक वेगळी तऱ्हा आहे. त्याने देण्याच्या बाबतीत जेवढे आपल्या भक्तांना किंवा ज्यांनी मागणाऱ्यांना आपल्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या लोकांना दिलेलं आहे, भक्तांना दिले, तेवढेच त्यांनी शत्रूलाही दिले. आपल्या ज्या कंसाने, ज्या शिशुपालाने, ज्या पुतनेने कृष्णाला मारायचा घाट घातला होता त्यांना मारल्यावर सुद्धा कृष्णाने त्यांना सायुज्य मुक्तता दिली. माऊली म्हणतात कृष्ण कोणी ज्यासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात करी मा कृपेने उपदेशी गुरु करी तो कैसा परीने पावे. कृष्णाने रागवून संतापून एखाद्याला मृत्यू दिला तरी त्याला सायुज्य मुक्ती कृष्णाने. शिशुपालाने आयुष्यभर कृष्णाला म्हणजे नाही ते बोलला, त्याला नाव ठेवली, त्याला शिव्याशाप दिली. अगदी पांडवांच्या राजसूय यज्ञात पांडवांनी श्रीकृष्णाची पातेपूजा करायची करार शिशुपालाने अर्वाच्य बोलून त्याचा म्हणजे त्या बोलण्याचा धातोटा चालू ठेवला होता. श्रीकृष्णाने त्याला बजावून सांगून सुद्धा तो ऐकत नव्हता. त्याच्या अपराधाची शीग भरल्यावर कृष्णाने सुदर्शन चक्र धरून त्याचा वध केला. पण आगा राजसूयाच्या सभापती देखता त्रिभुवनाची मांदी ततदा दुर्वादी निस्संजलाशी ऐशिया अपराधा शिशुपाळा आपण पया ठावो तिथला गोपाळा त्याला सुद्धा आपल्या पायाशी ठेवला. कृष्णाचे औदार्य एखाद्या आईसारखं आहे. आई बाळाला न मागताच देत असे. बाळाची भूक बाळाला लागत नाही, आईला लागते. मौलीने म्हटले जे अपत्य थानी येऊन निघे, जे अपत्य थानी येऊन निघे तयाची भूक ते मायेशीच लागे. एरवी काय ते शब्दे सांगे मग स्तन्य दे येरी. एकदा बाळाला आईने आपल्या दूध पाजायला घेतलं, झोपवलं. परत काय तासात 2 तासांनी 3 तासांनी त्याला हे लागत नाही, आईला भूक लागते. अरे त्याला भूक लागली असेल, त्याला आता पाजावं बरं का. म्हणजे ते अगदी माऊली सांगतात की एरवी काय ते ओरडून सांगतं काय की आई मला आता पाज, दूध पाज, मला भूक लागली असं म्हणत नाही. त्यातून माता जर कशी कृष्णाची माता कशी म्हणजे ह्या संतांनी सुद्धा कसा श्रीकृष्णाचं हे केलेलं आहे म्हणजे लाडालाड सुद्धा उद्धार कसा केलाय ही कृष्ण माता कसे सांगतो तुम्हाला त्यांनी. म्हणजे माऊलीने सांगितले की लग्न झाल्यावर बरीच वर्ष मुलबाळ झालं नाही. समाजाने सगळी ही वाजोटी आहे, ही वाजोटी आहे, ही वाजोटी आहे. त्या काळी तर म्हणजे सगळा दोष बायकांकडे द्यायचाच अशी एक पद्धत होती की मूलबाळ झालं नाही ती बाई वाद जाईल. मग मूलबाळ झालं नाही की दुसरी बायको. आमच्या खेड्यात मी प्रॅक्टिस करत असताना पाहिलं की पहिल्या बायकोला मूल झालं नाही की दुसरी बायको करायची, कोणाची तपासणी विभासणी करायची नाही. म्हणजे ही बाई वाजोटी येईल. आणि असे झालेले की दुसरी बायको केल्यावर मग पहिल्या बायकोला दुसऱ्या बायकोला त्यानंतर पोर व्हायला व्हायचे. तो एक मानसिक परिणाम असावा की काय कोणास पण असं व्हायचं. म्हणजे अगदी प्रत्यक्षच पाहिलेले. आणि
नुसतं असं नाही की पहिलीला नुसत्या मुलीच झाल्या तरी दुसरी बायको करायची पद्धत होती. आमच्याकडे असाच एक मनुष्य होता, त्याला पहिल्यांदा 3 मुली झाल्या. म्हणाला लई नुसती पोरीचं हे तिचं पोट आहे. दुसरं लग्न, आणि दुसरं लग्न केल्यावर जी दुसरी बायको झाली केली, तिला तिचं पहिलं बाळपण झालं, त्याला मुली झाल्या आणि ते पहिल्या जुळ्या होत्या. आणि त्यावेळेला देशात आणीबाणी सुरू होती. तो म्हणाला हिची आता नावं काय ठेवलं, म्हणजे एकीचं नाव आणि ठेव, दुसरीचं नाव आणि ठेव, बाकी काही नाही. पण अशी ही एक बायकांकडे ते दोष द्यायचा हे होतं. तर इथं माऊली काय म्हणतात की बरीच वर्ष मूल न व्हावं आणि सगळ्या जगात तिला वांझोटी म्हणावं आणि एखाद्या वेळेला चुकून म्हातारपणे तिला बोलवावं. मग त्या बाईच्या ठिकाणी सगळा सगळा मोह, सगळा लोक त्या मुलाच्या ठिकाणी, म्हणजे आपल्या त्या बाळाच्या ठिकाणी येतो. आईचं सारं ध्यान त्या मुलाकडे असतं. ती उपमा भगवंत आणि भक्त त्यांच्या बाबत माऊली दिली. ते म्हणतात, हे असो वयसेची शेवटी, म्हणजे उतार वयाला लागल्यावर, हे असो वयसेची शेवटी, जैसे एकची विये वांझोटी, जैसी एकची विये वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. म्हणजे ह्या संतांनी श्रीकृष्णाला नुसतंच माता नाही केलेलं, पहिली वांझोटी होती, आता वांझोटी माता तिला मुलबाळ झाले म्हणून ती धावत जाते त्या मुलाकडे. म्हणजे कृष्ण कोकणी ज्याचे मारी ते झालं, हे जसं त्याच्या अवधानाबद्दल सांगता येते. पण ज्याने त्यांना दंड म्हणून किंवा व्यक्तीची कर्मांची शिक्षा म्हणून देहदंड दिला, त्यांनाही त्यांनी सायुज्य मुक्ती दिली. पण ज्यांनी त्याला मारलं, लक्षात घ्या, ज्यांनी त्याला मारलं, हो, ज्यांनी त्याला मारलं त्यांनाही त्याने मुक्ती दिली. आता श्रीकृष्णाला कोणी मारलं? श्रीकृष्णाला मारलेल्या 2 व्यक्ती, माझ्या डोळ्यासमोर आहेत 2 व्यक्ती. पहिले भृगु ऋषी. भृगु ऋषीने ब्रह्मा विष्णू महेशांची परीक्षा घेण्याकरता ते झाले. ते भृगु ब्रह्माचं बाळ. तर भृगु म्हणाला, मी सगळ्या देवांची परीक्षा घेतोय तिघांची. आधी ब्रह्माकडे गेले. ब्रह्माला वाटलं की आपला मुलगा यायला काय नाही, म्हणजे जनरली कसं बाप आपल्या मोठ्या ह्याच्यात असतो ना, आला ये जा, आईने काहीतरी खायला वगैरे खाऊन घे, तू सारखा हिंडत असतो, उंडारत असतो, हे करत असतो, अगदी बोलून. ते भृगु ऋषीने पाहिजे ते रागारागाने ब्रह्मदेवाकडनं निघून गेले शंकराच्या तिथे. ते शंकर पार्वती सुखसंवादात मग्न होते. त्याने भृगूकडे फारसं लक्ष दिलं. शंकराला ते म्हणाले, तुझे वर्तन नेहमी वेद बाह्य होते. ते शिवशंकर चिडले, त्याच्यावर भृगूंवर चालून गेले, पार्वतीमध्ये पडली. त्यांचं भांडण सोडलं. शेवटी भृगू टिकून निघून भगवान विष्णूकडे आणि गेले. ते विष्णू शेषावर आरामात पडले होते, लक्ष्मी पाय चेपत होती वगैरे नेहमीचे. भृगूने काही म्हणजे विष्णूशी काही बोलले वगैरे, गेले आणि सरळ त्याच्या छातीवर एक लाथ मारली. म्हणजे परीक्षा पाण्याचा त्याने एक वेगळाच मार्ग फंडा केला होता. खरं म्हणजे विष्णूंवर भृगूंचा खरा राग. भृगूंची पत्नी ख्याती, तिचं नाव ख्याती, ती असुरांना योगमायेने जिवंत करत होते, तेव्हा देवाच्या वतीने कृष्णाने तिचा वध केला होता, म्हणून भृगूंचा कृष्णावर राग होता. पण त्यासाठी कृष्णावर लाथ नाही मारली, त्याने फक्त परीक्षा घेण्यासाठी लाथ मारली. पण गंमत अशी की कृष्णाने ते त्या लाथेचा मोठ्या आनंदाने स्वीकार केला. ते भृगुवत्स लांछन म्हणून मोठ्या गौरवाने कृष्णाने मिरवलं, अजून मिरवत आहे, कायमच्या आपल्या वक्षस्थळावर ठेवलेले आहे. एखाद्या भक्ताला त्यांनी सायुज्य मुक्त दिले, की समजा एखाद्या भक्ताला त्यांनी सायुज्य आपल्यासारखं केलं, आपल्यासारखं करतो, पण भृगुवत्स लांछन देत नाही. ते भृगुवत्स लांछन तो मिरवतो. आणि दुसरी गोष्ट, दुसरा त्याला मारणारा निजधामाच्या वेळी त्याला बाण मारणारा व्याध. त्याचं सविस्तर आणि थरारक वर्णन आपण श्रीकृष्णाच्या जो शेवटचा वैराग्य गुण आहे त्यावेळेला मी सांगणारच आहे. पण थोडक्यात आता हे सांगतो की आपापसात लढून सगळे यादव त्या समुद्र तटाकी प्रभास या क्षेत्रात सगळे भरून पडले होते. बलराम दादा आपल्या निज स्वरूपात शेष अवतारात
तिथं समुद्राच्या तळाशी गेला होता. कृष्ण तिथल्या एका अश्वत्थ वृक्षापाशी असा बसला होता की सहजपणे वाटावे की त्यांनी आपला डावा पाय उजव्या मांडीवर घेतला आणि पाय असा ठेवला होता. कृष्ण असा दिसत नव्हता आणि मागच्या बाजूने एक व्याध पाहत होता. ते व्याधाने सगळा तो वादळ आणि हे नरसंहार पाहून तो आधीच भेदरून गेलेला व्याध होता. त्याला 2-4 दिवसात शिकारी मिळाली होती, फार उपासमार झाली होती. तिथला नरसंहार, ते सगळे यादव मेलेले, तिथले मद्य बिद्य पडलेलं सगळं पाहून तोही असा घाबरून गेला होता, गांगरलेला होता, भेदरून गेला होता. आपल्या पुढे काय ताट मांडून ठेवले त्याची त्याला कल्पना होती. घरातल्या लोकांचे भुकेने म्लान झालेले चेहरे त्याच्यासमोर येत होते. त्याच्या काही वखवकलेली भूक होती आणि त्याला तो जे पाय होता, कृष्णाचा पायाचा तळवा, तो हरणाच्या मुखासारखा वाटला. त्याला वाटलं वा, इथं हरिण आहे. इथं हरिण कशाला आलं असं त्याला एक क्षणभर वाटलं. पण त्याला वाटलं की या यादवाने कदाचित आधी शिकार म्हणून आणला असेल, की आता शिकार करायची आणि त्याला मारून खायचं असेल. त्याने विचारच केला नाही. आपला धनुष्यबाण काढला आणि एक विशिष्ट प्रकारचा बाण त्याने तयार केला होता. त्याची ती कथा तुम्हाला नंतर वैराग्याच्या ह्याच्यात सांगितलं जातं. त्या बाणाने सणानं तो बाण आला आणि श्रीकृष्ण चरणाला लागला. तो बाण पायाला लागल्यावर श्रीकृष्ण जरा सुद्धा दचकला नाही. आपल्याला बाण लागावा ही श्रीकृष्णाचीच इच्छा होती. त्यामुळे ते दुःख सहन न करता त्याला उलट आनंद झाला. आणि जेव्हा आता ते शिकार पाहण्यासाठी तो व्याध जवळ आला, ते हरिण नाही, माणूस नाही, नुसता माणूस नाही, तो भगवान श्रीकृष्ण. तो सटपटला, भयचकित झाला, थरथर कापायला लागला. त्याच्या तोंडाला कोरड पडली. अक्षरशः कृष्णचरणी लोळण घेतली. त्याच्या चरणावर अश्रूंनी अभिषेकाची धार धरली. हजारो इंगळ्या डसाव्यात अशा त्याला वेदना त्याच्या मनाला झाल्या. तो म्हणाला, ज्याच्यापाशी सारे जग संत सज्जन लोटांगण घालतात, इंद्रादी देव ही नतमस्तक होतात, प्रत्यक्ष शिवशंकर त्याची पायवणी घेतात, ज्या पायाने यमुना दुभंगली, ज्या पायाने अहिल्याचा उद्धार झाले, जे पाय द्रौपदीच्या अब्रू रक्षणासाठी धावले, गजेंद्राच्या साठी गरुडापेक्षाही वेगात धावले, भक्त रक्षणासाठी आपल्या प्रतिज्ञेचा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता भीष्मावर सुदर्शन चक्र घेऊन धावले. चराचराची गती ह्या पायांमुळे हा विश्वाचा शासोश्वास आहे. त्याला मी बाण मारला. जगात सर्वात मोठी महापाप असेल तर 5 महापाप आहेत. आत्महत्यारा, मातृपितृ हत्यारा, गुरु हत्यारा, ब्रह्महत्या, गोहत्या, हे पंचमहापाते. यांच्यापेक्षा मोठं पाप माझ्या हातून घडलंय. कृष्ण जगाचा पिता आहे, माता आहे, तो विश्वाचा गुरु आहे, नुसता ब्रह्म नाही परब्रह्म आहे. तो जगाचे कल्याण करणारी धेनू आहे. साध्या धेनू किंवा साधी गाय नाही, तो कामधेनू आहे. ही पंचमहापातके देवा माझ्या हातून घडली, मला क्षमा कर असे व्याध 3-3 वेळा म्हणायला लागला. आता मला कमीत कमी एक शिक्षा कर, कमीत कमी शिक्षा म्हणजे मला देहदंड दे. व्याधाची तळमळ अंतःकरणापासून देहदंडाची केलेली मागणी कृष्णाने जाणली आणि त्याला अभय दिले. इतकंच नाही तर उपदेशही केला. ते म्हणाले, मिथ्या धरुनी देहाभिमान, म्हणविसी घडले मज पाप पूर्ण, त्या पापाचे पुरचरण माझे दर्शन मुख्यत्वे, माझी एका नामासाठी जळती महापातकांच्या राशी, त्या तुवा देखील दृष्टी परमभाग्य भेटी तुझ घडली. तुझं नाथ महाराजांचं वर्णन आहे की माझ्या दर्शनाने लोकांची पापं जळून जातात, सगळं हे होऊन जातं. तुला म्हणजे तुझ्या सगळी पापाची निवृत्ती झालीच आहे. माझं नुसतं नाव घेतलं तर पातकांच्या राशी जळून देतात. आता तो प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे, तुझं पापच उरणार नाही. कृष्णाच्या उपदेशाने तो तळमळणारा व्याध शांत झाला. त्याच्या उपदेशाचा परिणाम होता. त्याच वेळी स्वर्गलोकातून एक तेजस्वी असं विमान खाली आलं. कृष्णाने त्या व्याधाला त्यात बसायला सांगितलं. त्याचा स्वतःवर विश्वास बसेना. त्याने श्रीकृष्णाला 3 वेळा प्रदक्षिणा घातली आणि त्याच्या पायावर डोकं ठेवले. अश्रूंनी ती भगवंताचे पाय भिजवले. त्या क्षणी ते विमान व्याधाला घेऊन स्वर्गलोकी गमन करता झाले. त्याच्या अवताराची वैराग्याची कमाल होती. आपल्याला बाण मारलेल्या व्याधाला त्यांनी स्वर्गलोकात जागा. कृष्णाचे अवतारे असे होते. त्याला मारणारा नाही जवळ केले, त्याला मोक्षमुक्ती दिली होती. इतकेच काय, चुकून मारलेल्या वैऱ्याचे कलेवर
तो आपल्याजवळ बाकी आयुधांबरोबर ठेवतो. म्हणजे आतापर्यंत कसं होतं की त्यांनी मारलेल्या दुष्टांना, त्याच्या जवळच्या लोकांना, बाकी जे श्रद्धेने आर्थतेने त्याला हे करतील त्या सगळ्यांना त्यांनी त्याचा अवतार दाखवलं होतं. त्याचे शत्रू नाही केलं, त्याला ज्यांनी मारलं त्यांनाही त्याने अवतार दाखवलं. पण प्रत्यक्ष शत्रूचं कलेवर त्यांनी कसं बाळगलं तर प्रत्यक्ष वैऱ्याच्या कलेवर तर माऊलींनी त्याच्या अवताराचे वर्णन करताना सांगितले, आईसा बनवासिया सकाळा, देता एकची तू दसाळा, पुत्र आळविता अशा मेळा आपण पै देसी, जेणे अशा मेळ्याचं सांगतो थोडक्यात, जेणे उरी हाणीतला असी पांपरा, तयाच्या चरणुवासी दातारा, अजूनही वैरियाचे कलेवरा, वैऱ्याच्या कलेवराला विसंबिना, आईसा अपकारिया तुझा उपकारू, तू अपात्री परी उदारू, दान मागुनी दारवंटे करू, जाहलासी बळीचा, ते तू आराधीन ऐके, होती कुसा बोलवित कौतुके, ते वैकुंठी तू गणिके सुरवाडू केला. अजून वैराग्य कले विसंबिना, आपले गुरु सांदीपनी, जेव्हा मागे सांगितलं जेव्हा सांदीपनी गुरुच्या आश्रमातनं हे सगळे मुलं बाहेर पडली तेव्हा सांदीपनीना त्यावेळेला त्यांनी गुरुदक्षिणा, म्हणजे त्याच वेळेला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायचं त्याच्या मनात आला होता. तर गुरुदक्षिणा काय द्यायची, तर सांदीपनींचा मुलगा हा मृत्युमुखी पडला, अचानक मृत्युमुखी पडला. त्यामुळे त्यांचा मृतपुत्र जिवंत करून आणून सांदीपनींना द्यावा असं श्रीकृष्णाच्या मनात आलं. त्याला वाटलं की सांदीपनींच्या मुलाला हे पांचाजन्य नावाच्या राक्षसाने नेले, म्हणून तो पांचाजन्य नावाच्या राक्षसाच्या समुद्रात पांचाजन्यानं राक्षसाकडे गेला आणि त्या समुद्रात त्या पांचाजन्य राक्षसाची त्याचं तुंबळ युद्ध झालं. आणि गंमत म्हणजे पांचजन्याकडे ते गुरुपुत्राची, मला तू माझ्या गुरुचा मुलगा दे माझ्या गुरु, पांचजन्याला कळत नव्हतं की श्रीकृष्ण असं का म्हणतोय. पण अगदी श्रीकृष्णाने त्याला फार ठार मारायचा नव्हतं. म्हणताना त्याने सांगितलं, माझ्याकडे तो गुरुपुत्र नाहीये, तो यमाकडे आहे असं पांचजन्य राक्षसाने सांगितलं आणि पांचजन्य मरून गेला. श्रीकृष्ण यमाकडे गेला. मृत्युमुखी पडलेल्या पांचजन्याला श्रीकृष्णाच्या हातून मरण आले. यांनी पांचजन्याने खरोखर त्याच्यात स्वतःला धन्य धन्य मानलं. श्रीकृष्ण यमधर्माकडे गेला. त्याने आपला गुरुपुत्र, त्या गुरुपुत्राचं नाव पुनर्दत्त, त्याची मागणी केली. यमानाही कोणता विकल्प मनात न आणता तो गुरुपुत्र श्रीकृष्णाच्या स्वाधीन केला. पण पांचजन्यांचा काही दोष नसताना त्याला मारले की रुख श्रीकृष्णाच्या मनाला लागला. म्हणून त्यांनी त्याच्या अस्थीचा शंख कृष्णाने सदैव आपल्या ठेवला होता. म्हणून माऊलींनी त्याच्या अवताराचे कौतुक करताना म्हटले, अजून वैर्याची कलेवरा विसंबना, वैर्याचे जे कलेवर त्याचा शंख, म्हणून श्रीकृष्णाच्या हातातल्या शंखाचं नाव पांचाजन्य आहे. महाभारती युद्धाच्या वेळेला जेव्हा प्रत्येक महायुद्धाने जे शंख आस्फुरले तेव्हा श्रीकृष्णाचा, महाभारती युद्धात श्रीकृष्णाचा पहिला शंख आस्फुरला होता, त्याचं नाव पांचाजन्य. आणि त्याचे एक पांचाजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजया महाशंख भीमकर्मा पौंड्रदत्तो महाशंका असा तो पांचाजन्य शंख श्रीकृष्णाच्या हात. म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार असा आहे की चुकून मारल्या गेलेल्या वैऱ्याच्या कलेवराचं सुद्धा त्यांनी अस्थी आपल्यापाशी ठेवली आहे. बाकी सगळे सामान्य तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक संतांनी अजामेळ नावाचा ब्राह्मण, दरिद्री ब्राह्मण आणि गणिका एकविशा तिचं वर्णन केलेले आहे. त्या अजामेळ नावाचा एक ब्राह्मण होता. हल्ली उत्तर प्रदेशात जे कनौज नावाचं नगर आहे ते त्यावेळेला कान्यकुब्ज नावाचं नगर होतं, तिथं तो ब्राह्मण राहतो. आणि एकदा त्याची बरा म्हणजे ज्ञानी होता, हे होता, त्याची एकदा एका वेशीशी गाठ पडली आणि तिच्या प्रेमात तो भरपूर इतका भरकला गेला की सगळं म्हणजे त्याचा तो ज्ञानी, आपण ज्ञानी होतो, आपला ऐश्वर्यवान होतो, आपल्यापाशी तेज होतं, ज्ञानाचं तेज होतं, एक
वेगवेगळ्या प्रकारचं आपलं व्यक्तिमत्व सगळं विसरून गेलं. तो वेशीच्या नादात इतके झालं की सगळं घालून बसत. आणि ते सगळं गेल्यानंतर खरं म्हणजे मूळचा तो धार्मिक होता, सदाचारी होता, पण त्याला बाकी काही म्हणजे त्या तिच्या नादी लागून सगळं 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 म्हणजे आपल्या प्रपंच. तर त्यावेळेला ते त्या वेशेचं नाव म्हणजे त्याला भेटलेली त्या अजाम्याला भेटलेल्या वेशेचं नाव चंद्रमणी. तर ते गंमत म्हणजे त्या वेशेपासून त्याला 8 मुलं झाली होती त्या ब्राह्मणाला. आणि 9व्या वेळा ती बाई करोदर होती वेश. ते काही साधू नेमके अजामेळापाशी आले. ते अजामेळ तोपर्यंत आता वृद्धावस्थेला पोहोचला होता, थकला होता, गात्र गलित झाली होती, म्हणजे सगळं हे झालं होतं. आणि त्याला सगळ्या कृत्याचा पश्चाताप होत होता की काय आपल्या हातून काय घडलंय, की आपण असलं सगळं जीवन आपण बर्बादच करून घेतलं. आपल्या चांगल्या प्रिय पत्नीला सोडलं, आपल्या एवढा आपण विद्वान ब्राह्मण होतो, सगळं आपल्याला येत होतं, सगळे वेद पाठांतर होत होतं, आणि आपण सगळं हे सोडलं आणि त्या नादी लागलो. आणि काय, आणि त्या साधूला त्याने विचारलं तर मी काय करू, मला भयंकर पश्चाताप. तर म्हणे तुला आता 9वा मुलगा होईल ना, त्याचं म्हणे नाव तू नारायण ठेव. बरं, साधू गेले, मुलगा झाला, त्याने त्याचं नाव नारायण ठेवलं. त्याचं जसं नारायण मोठा व्हायला लागला तसं तो अजून तो मुलगा मोठा व्हायला लागला, हा अजून वृद्ध व्हायला लागला, अजून गलित गात्र, हात पाय चालेना, म्हणजे जे म्हातारपणाची सगळी लक्षणं आहेत की तोंडात लाळगरटी आहे, डोळ्याची चिपाड झालेली आहे, डोक्यावरती केस गेलेले आहे, पोळ होतोय, हातापायाला मुरकुट्या वाढतायत, दाढीचे केस आणि डोक्यावरचे केस असे जसे एखाद्या मारणावर बरड गवत उडून जातं तसं ते उडून जाते, असं असं असा तो हे झाला होता. काही कुठे काही त्याला हेच नव्हतं. आणि त्याला पदोपदी त्या मुलाची मदत लागायची सारखा. म्हणजे जरा कुठे मुलगा गेला की नारायणा नारायण 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 नारायण, सदैव त्याच्या तोंडातून नाव नारायण नारायण नारायण. आणि शेवटी त्याच्या मृत्यूची वेळ आली. मृत्यूची वेळ आल्यावर आपला नारायण रे कोण आले बघ रे, नारायण बघ रे, नारायण ये रे, नारायण पहा रे कोण रे, आम्हाला धर रे नारायण. ती सारखं नारायण 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 नारायण. ते यमदूत आणि विष्णुदूत यांचं भांडण लागलं की विष्णुदूत म्हणाले हा एवढा नारायण नारायण म्हणतो, हा विषय यमदूत म्हणाले नाही. पण विष्णुदूतांचा विजय होऊन यमदूतांनी माघार घेतली आणि त्या अजामेळाला मुक्तता मिळाली. असं ती अजामेळाची कथा आहे. तशीच गणिका, त्या सगळ्या संतांनी ह्या अजामेळ आणि गणिका यांचे उदाहरण दिलेले. प्रत्येक संतांनी आपल्या वाङ्मयात दिलेले, म्हणजे मौलींनी दिलेलं आहे, नाथाने दिलेले आहे, तुकाराम महाराजांनी दिलेले, प्रत्येकाने दिलेले. ती गणिका सुद्धा अशी होती. ती गणिका होती म्हणजे वेश्या व्यवसाय करणारे होते. पण तिच्याकडे एक पोपट होता. त्या पोपटाचं नाव तिने राघू ठेवलं. आणि मग ते पोपटाला सारखी हाक मारायची, राघू राघव राघू राघव. गंमत म्हणजे त्या नावाच्या नाम जपाने तिचाही उद्धार झाला. आजा म्हणजे श्रीकृष्णाने त्याच्या अवतारांनी कित्येकांचा उद्धार केला. आपण पाहिलं म्हणजे सगळे लोक की श्रीकृष्णाच्या जवळचे होते, दूरचे होते, शत्रू होते, मित्र होते, सगळ्यांचा अवताराने उद्धार केलेला आहे. आणि नुसता भौतिक उद्धार नाही, पारमार्थिक उद्धार सुद्धा केला. आपल्याला त्यातून तेच घ्यायचं. पारमार्थिक उद्धार करून घ्यायचा असेल तर श्रीकृष्णाच्या अवतार्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, अवतार्याचं गुणगान केलं पाहिजे. आणि मग ते अजामेळ किंवा गणिका किंवा बाकी सगळ्या नामस्मरणाने जे जगतं, नामामध्ये आहे जेवढी शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती, असं नाथाने सांगितलंय. किंवा मार्गी चालता उगले न चालावे, वाचेने म्हणावे हरी हरी. नाम नुसतं घेत राहिलं आपण काय घ्यायचं, अवतारे म्हणजे काय, संपत्ती जी भौतिक संपत्ती असते बाबा, काय जे असते बाबा मला घोडा दे, गाडी दे, आता अमकी गाडी दे, तमकी गाडी दे, बंगला दे, ते हे भौतिक हे झालं. ते
महत्वाची गोष्ट ते सुख उपभोगायला आपलं शरीर सुद्धा चांगलं पाहिजे ना. म्हाताऱ्या वेळेला तुम्ही गाडीचा काय उपयोग करणार आणि बदल्याचा उपयोग काय करणार, काही उपयोग करणार. महत्वाची गोष्ट नामस्मरण हे सर्वात महत्वाचं आहे. या अवताराच्या त्याच्या गुणातून आपल्याला जर काहीतरी आपला उद्धार व्हायचा असेल असं वाटलं, करावासा वाटलं, की हा मनुष्य देहाचा तागा आपल्याला मिळालेला आहे, या मनुष्य देहाच्या तागाचा जर उपयोग करून घ्यायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट नामस्मरण करायचं आणि सदैव नामस्मरण करा. आणि उगाच त्या नामस्मरणाची हे ठेवू नका, मी किती नामच केलं, मी एवढ्या 5 माळा केल्या, 10 माळा केल्या, काही नाही. नामस्मरण सारखं करत राहा, काउंटलेस करत जा, न मोजता करत जा, सारखं हे करत जा. आणि मग आपल्याला कळेल की श्रीकृष्णाचं औदार्य कसं आहे. प्रत्येकाला स्वतःला आपला उद्धार करायचा असेल तर त्या औदार्यातून नामस्मरण करणे हा कलीचाच मंत्र आहे. खरं म्हणजे हा परमेश्वरानेच मंत्र सांगितले, कृतये ध्यायते विष्णू त्रेताया यजतो मुखे द्वापारे परिचर्यया कलौत हरी कीर्तना. त्याने प्रत्येक युगाचं मंत्र सांगितलंय. तर प्रत्येक युगाचं आपण कलौतच हरिकीर्तन, हरिकीर्तन करावं म्हणजे नामस्मरण करावं. आणि नामस्मरण केव्हाही करा, सारखं करा, त्याशिवाय त्याला पर्याय नाहीये. एक नामस्मरण केल्यानंतर एक वृत्तीच बदलून जाते, आपल्या स्वभावात बदल होतो. आपल्याला संकट पार करण्याची शक्ती येते, दुःख सहन करण्याची शक्ती येते. असं नामस्मरण करत राहायचं म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर तो हे नामस्मरण करणं हाच आपल्याला आजच्या प्रवचनाचा हल्लीच्या भाषेत टेक होम मेसेज आहे. पुढे त्याचा जो पुढच्या वेळेला आपण ऐश्वर्याबद्दल बोलणार आहे, त्या ऐश्वर्याबद्दलही असंच म्हणताना सांगता येईल की ऐश्वर्य ही त्याचप्रमाणे आपण त्याचं पाहणार आहोत. आणि नामस्मरणाचा आपण हा उपदेश आपल्या मनात रुजवून आजचं प्रवचन मी संपवतो.